धाराशिव जिल्ह्यातनं बातमी समोर येते। धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं आणि खतांचा मुद्दा चांगलाच तापलाय। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनीच बोगस खताचा ट्रक पकडून दिला होता, मात्र प्रशासनाने केवळ 2च शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे। याचा निषेध म्हणून मिळालेल्या पैशांच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। जिल्ह्याला कोण आहे का नाही नेता? त्यांनी लक्ष घालायला पाहिजे का नाही? नुकसान भरपाई शेतकऱ्याची दिली का नाही पाहिजे? पहिलं तर पावसाचं संकट आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यावर, पावसाचा थेंब नाही, त्याच्यात बियाणं उगवलेलं आहेत, म्हणजे चारी बाजूने शेतकरी संकटात सापडलाय। आणि हे कोण कंपनीदार ह्याला दादागिरी करतात, धमकी देतात की देणार नाही, जा कोण रणदेवे आहे तो, म्हणजे एवढी याला मस्ती आली का? पण त्याच्या डोक्यावर हात हात कुणाचा आहे? जोपर्यंत शेतकऱ्याला खताचे पैसे डुप्लिकेट आणि ती बियाण्याचं जेवढं धाराशिव जिल्ह्यात हीच बी नाही, जेवढं धाराशिव जिल्ह्यात भोगस आहे अख्ख्या महाराष्ट्रात आहे, त्यांनी रिकामे पिशव्या घेऊन इथं कलेक्टर ऑफिसला यायचं आहे, तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही। मुख्यमंत्री साहेबांनी त्यात लक्ष घालावं, देवाभाऊने आपल्या लक्ष घालावं, एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।